जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहोत पुण्यातील महत्त्वाचे गणपती, त्यामध्ये दगडूशेठ हलवाई मानाचे 5 गणपती बघणार आहोत। आता रात्रीचे 3 वाजले आणि माझ्यासोबत आहे राहुल। मी तुम्हाला गर्दी असताना व नसताना एक कंपॅरिझन दाखवतो। या ठिकाणी सध्या तरी नॉर्मल गर्दी आहे, पण येत्या रविवारी खूपच जास्त गर्दी असणार आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। इथे दर्शन घेऊन आम्ही पुढचे गणपती बघायला निघालो। त्याआधी मी तुम्हाला ओंकारेश्वर मंदिरात समर्थ ढोल पथकांनी वाजवलेले ढोल 1 मिनिटात दाखवतो। पुढे आम्ही भाऊसाहेब रंगारी या गणपतीकडे गेलो। या गणपतीकडे पहिले जाण्याचं उद्दिष्ट आहे की सार्वजनिक गणपती बसवण्याची बैठक याच ठिकाणी झाली होती। या बैठकीनंतर प्रथमदर्शी 3 मंडळांची स्थापना झाली होती। त्यातील एक म्हणजे भाऊसाहेब रंगारी। याचं कौतुक टिळकांनीही केलं होतं। येथील मूर्ती ही लाकडाच्या भुसापासून व कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आली। या मंडळाच्या बाजूलाच एक वाडा आहे। या वाड्यात स्वतंत्र सैनिक यांच्या गुप्त बैठकी व्हायच्या। या वाड्यात एक गुप्त भुयार आहे, जे सध्या बुजवलं आहे। त्याच्यातून स्वतंत्र सैनिक ये जा करत असे। या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर इंग्रजांच्या काळातील बंदूक, काडतूस, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या ठेवण्यात आल्या आहेत। पुढे आम्ही हुतात्मा बाबू गेनू मंडळाकडे गेलो। या ठिकाणी मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली। येथे दर्शन घेऊन आम्ही पुढे मानाचा 4था गणपती तुळशीबाग गणपतीकडे गेलो। या ठिकाणी यावेळेस जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली। मागच्या वर्षी येथील पथकाने महाकाल आरती ढोल पथकात वाजवली होती। मी यानंतर ती दाखवणारच आहे। यावर्षी देखील येथील ढोल पथकाची जगन्नाथ येथील थीम आहे। तुळशीबाग येथील गणपतीचं दर्शन घेऊन पुढे आम्ही मानाचा 3रा गणपती गुरुजी तालीम या ठिकाणी गेलो। येथून जवळच तांबडी जोगेश्वरी हा मानाचा 2रा गणपती आहे। येथे दर्शन घेऊन आम्ही पुढे मानाचा 1ला गणपती कसबा गणपती या ठिकाणी गेलो। पुढे आम्ही मानाचा 5वा गणपती केसरीवाडा या ठिकाणी गेलो। लोकमान्य टिळकांनी याच ठिकाणी केसरी वृत्तपत्राची सुरुवात केली होती आणि याच वृत्तपत्राद्वारे सार्वजनिक गणपती बसवण्याविषयी प्रसार केला होता। या मानाच्या गणपतीच्या मागच्या बाजूला जी बिल्डिंग आहे त्याच्या दुसऱ्या मजल्यावर टिळक म्युझियम देखील आहे।
त्या ठिकाणी टिळकांविषयीच्या गोष्टी बघायला मिळतात. आजही या ठिकाणी केसरी वृत्तपत्र हे छापले जाते. पुढे मी छत्रपती राजाराम मंडळ यांनी बनवलेल्या मंदिराकडे गेलो. हे मंदिर फारच सुंदर बनवले आहे. येथील मूर्ती भाऊसाहेब रंगारी यांनीच बनवल्याचं सांगितलं जातं. हे मंडळ दाखवून या ठिकाणी मी थांबतो. बाकी मंडळांनी देखील छान देखावे केले आहेत. ते दाखवणं आता शक्य नाहीये कारण की खूप सारे आहे. मी आता मेन तुम्हाला दाखवलेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला नक्की आवडलाय तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे देखील आपण खूप छान व्हिडिओ आणणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.